व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं त्याचा परिणाम थेट लग्न सोहळ्यांवर होण्याची शक्यता आहे। एकट्या पिंपरी चिंचवड शहरात पुढील 2 महिन्यात तब्बल 10,000 लग्न सोहळे होणार आहेत। मात्र युद्धामुळे हे लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ येण्याची भीती आहे। शहरातील 450 केटरर्स या लग्नातल्या जेवणाच्या ऑर्डर्स रद्द करतायत। केटरर्सकडनं तसा निरोप वर आणि वधूच्या कुटुंबियांना देण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे लग्न सोहळे पुढे ढकलायचे का असा विचार करण्याची वेळ शेकडो कुटुंबियांवर येऊन ठेपली आहे। यातून अधिकचे पैसे मोजून गॅसची जुळवाजुळव केल्यास केटरर्स प्रति थाळी मागे 10 ते 20% दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी हवी असेल तर खिशाला मोठा फटका बसणार हे नक्की। आज सकाळी अचानक केटरिंग वाल्यांचा कार्यालयवाल्यांचा फोन आला की बाबा तुमचा कार्यक्रम घेऊ शकत नाही आम्ही, गॅसची खूप टंचाई झालेली आहे। तर त्याच्यातनं ते कसा कार्यक्रम करणार, तर त्यासाठी आता मला बोलवण्यात आलेलं आहे की बाबा तुमचा कार्यक्रम घेण्याचं शक्य नाही म्हणून। बरेच पाहुण्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं होतं, पण आता काय करणार आम्ही मुलाच्या लोकांना बी सांगितलं होतं की या तारखेला लग्न होणार आहे, पण आता गॅसचा तुटवडा असल्यामुळे अण्णांचा फोन आलेला होता। आनंदाच्या क्षणी धक्काच बनावा लागेल। आता याच्यात काहीतरी सरकारने थोडाफार निर्णय घेतला पाहिजे। आज जे मुलाकडचे लोक आहेत ते जे प्रश्न विचारतात ते आता सगळ्यांना दडदडत माहीत झालं की सिलेंडर अचानकपणे बंद केले। आता उद्या कार्यक्रम करणं पॉसिबल नाही। या लोकांनी 3-3 महिने अगोदर बुकिंग काय सगळी छान सेवा मिळावीत म्हणून लोक आज इकडे येतात आणि हे अशा पद्धतीने सिलेंडरच मिळणार नसेल तर कार्यक्रम कसे होणार, कुठलाच कार्यक्रम होऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।